नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, नगर परिषदा आणि नगरपंचायती या निवडणुकांचं बिगुल आज वाजले. निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय, परंतु इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी अवघा 1 महिना हातात आहे. अतिशय जलद गतीनं या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल आणि 25 नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्यासाठीची अंतिम तारीख आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी. प्रथमच अशा पद्धतीनं या निवडणुका एवढ्या जलद गतीनं होणार असल्याचं समोर आले. यावरून आता वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेते मंडळीकडून वेगवेगळी प्रतिक्रिया उमटत आहे. आता आपण चर्चा करूया. सर्वात महत्वाची चर्चा आहे ती पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची. या निवडणुकीमध्ये परिचारकांचे विरोधक मोळी बांधणार असल्याचं समोर आले. विरोधक आहेत, ही सर्व विरोधक एकवटणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासून सुरू आहे. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये परिचारक विरोधक एकवटणार. विठ्ठल परिवार जे परिचारक गटाचा प्रमुख विरोधक आहे, हा विठ्ठल परिवार एकत्र येणार, यातील नेते मंडळी एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या. परंतु आता विठ्ठल परिवाराला एकत्र येण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. यामध्ये प्रामुख्यानं दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ दादा भालके आणि माढ्याचे विद्यमान आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील या दोघांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या दोघांचं मनोमिलन घडवण्यासाठी विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, हे त्यांनी मागच पंढरपूर लाईव्हशी बोलताना सांगितले. याचबरोबर युवराजदादा पाटील असतील, गणेशदादा पाटील असतील, ही सर्व नेते मंडळी सुद्धा या दोघांसह या दोघांच्या सोबत एकत्रित येऊन विठ्ठल परिवार एकसंधपणे नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाणार का, हा खरा महत्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा ठरलेला आहे. आणि याच निर्णयाकडे संपूर्ण पंढरपूर शहरासोबतच पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागून राहिले. आता या निवडणुकीमध्ये अजून एक महत्वाचे काही मुद्दे आहेत, ते म्हणजे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे काय भूमिका घेणार. कारण परिचारकांच्या विरोधातील सर्वात आक्रमक चेहरा म्हणजे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हा आहे, हे गेल्या अनेक निवडणुकांमधून समोर आले. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या करकम परिसरामधील हॉटेलमध्ये सर्व विरोधकांच्या बैठकाही लावल्या होत्या. यामध्येही या संदर्भामध्ये चर्चा झाली होती की परिचारक विरोधकांनी सर्वांनी एकत्र यावं आणि पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढवावी. आता दिलीप बापू धोत्रे हे या सर्व विठ्ठल परिवाराच्या नेते मंडळी सोबत येणार का, हाही खरा मुद्दा या ठिकाणी लक्षवेधी ठरणार आहे. आता अजून एक मुद्दा यामध्ये महत्वाचा आहे, तो म्हणजे पंढरपूर नगर परिषदेच्या सत्तेवर मागील अनेक वर्षे सत्तेत असणारे मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले यांचा निर्णय काय असणार ते. कारण नागेश काका भोसले यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी परिचारकांच्या सोबत अनेक वर्षे पंढरपूर नगर परिषदेच्या सत्तेवर नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सत्ता भोगलेली आहे. आता नागेश काका आणि दिलीप बापू धोत्रे तसेच परिचारकांची जी विरोधी गटातील काही नेते मंडळी आहेत, यांचेही संबंध गेल्या काही दिवसांपासून जिव्हाळ्याचे निर्माण झाल्याची चर्चा आहे आणि या संदर्भातले काही व्हिडिओ, काही बातम्याही समोर आल्या होत्या. आता नागेश काका हे या निवडणुकीमध्ये काय निर्णय घेणार हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. ऐनवेळी नागेश काका भोसले काय निर्णय घेतील याचा काही सुद्धा नेम सांगता येत नाही, हे गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरून सिद्ध होत आहे. परंतु यामध्ये अजून एक कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे
या निवडणुकीमध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या वेगवेगळ्या प्रभागातील इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। या इच्छुकांच्या वाढलेल्या संख्येमुळे जी नेते मंडळी आहेत यांची डोकेदुखी मात्र निश्चितच वाढलेली दिसून येणार आहे आणि आता यांना चर्चा करायला वेळ सुद्धा अतिशय कमी आहे, कारण लवकरच अर्ज दाखल होणार आहेत, त्यानंतर अर्जांची छाननी होणार आहे, त्यानंतर लगेच अर्ज माघारी घ्यायचे। हा वेळ अतिशय तुटपुंजा आहे आणि हाच तुटपुंजा वेळ नेते मंडळींसाठी डोकेदुखी ठरणार आहे। पंढरपूर नगर परिषदेसाठी परिचारक भालके, अभिजित पाटील या नेते मंडळींचा निर्णय आणि यांनी पॅनल निर्मितीसाठी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरणार आहेत। यासोबत वेगवेगळ्या प्रभागामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची यावरून या नेते मंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। याच सोबत आता महत्वाचा मुद्दा हा आहे की नगराध्यक्ष पदासाठी ओपन मध्ये महिला उमेदवार राखीव आहे, तर यामध्ये सुद्धा इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आढळून येत आहे। विशेषतः परिचारक गटातून अनेक दिग्गज नेते मंडळी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे दावेदार म्हणून समोर आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं नागेश काका भोसले यांच्या सुविद्य पत्नी साधनाताई भोसले, परिचारक गटाचे मुरब्बी नेते म्हणून ओळख असणारे लक्ष्मणराव शिरसट यांच्या सुविद्य पत्नी यांच्या नावाची चर्चा आहे। यासोबत हिजबाई परिसरातील परिचारक गटाचे जी एकनिष्ठ नेते आहेत गणेश भाऊ आदटराव यांच्या सुविद्य पत्नींच्याही नावाची चर्चा आहे। पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्या सुविद्य पत्नींच्या नावाची ही चर्चा चांगलीच रंगलेली आढळून येत आहे। याच सोबत काही ठिकाणी सोशल मीडियावर परिचारक गटाचे जे युवा नेते आहेत प्रणव परिचारक यांच्या सुविद्य पत्नींच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। यानंतर पंढरपूर नगर परिषदेमध्ये उपमुख्याधिकारी म्हणून आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे, पंढरपूर नगर परिषदेच्या कारभाराचा ज्यांना गाढा अभ्यास आहे, असे आता निवृत्त झालेले पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुस्कर यांच्या सुविद्य पत्नी यांच्या नावाची चर्चा आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगलेली आहे। त्यामुळं परिचारक गटाकडून अनेक दावेदार या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी समोर आलेले आहेत। प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये परिचारक भालके, युवराजदादा पाटील, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नागेश काका भोसले या सर्व मंडळींच्या सोबतच कल्याणराव काळे यांची भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची ठरणार आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराचे युवराजदादा पाटील यांनी सुद्धा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती। त्यामुळं युवराजदादा पाटील हे या निवडणुकीमध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे। आणि विठ्ठल परिवारामध्ये प्रामुख्यानं भगीरथदादा भालके यांच्या सुविद्य पत्नी प्रणिताताई भालके यांच्या नावाची चर्चा आहे आणि 100% प्रणिताताई भालके या निवडणुकीमध्ये निवडणूक रणांगणामध्ये उडी घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे जर विठ्ठल परिवार एकत्र आला तर परिचारकांच्या विरोधी गटामध्ये प्रामुख्यानं प्रणिताताई भालके यांची उमेदवारी समोर येण्याची दाट शक्यता आहे। यासोबतच माजी नगरसेवक संतोष भाऊ नेत्राव ज्यांनी मागील जी पंचवार्षिक निवडणूक झाली होती पंढरपूर नगर परिषदेची, यामध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती आणि यामध्ये प्रचारामध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतल्याचंही दिसून आलं होतं। त्यामुळे संतोष भाऊ नेत्राव यांच्या सुविद्य पत्नी यांच्या नावाची चर्चा सुद्धा परिचारक विरोधी गटातून होताना दिसून येत आहे। आता यामध्ये 1 ते 2 दिवसातच नेते मंडळींना आघाडी किंवा उमेदवारांच्या निवडीच्या संदर्भातला निर्णय तातडीनं घ्यावा लागणार एवढं मात्र निश्चित आहे। आता उत्सुकता निर्माण झाली की उद्या आणि परवा काय घडणार, नेते मंडळी काय निर्णय घेणार, यांच्यामध्ये आघाड्यामध्ये कोणकोणत्या आघाड्या होणार आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे किती पॅनल समोर येणार ते। पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वानखेडे।